तर रामकृष्ण हरी मंडळी, तर वयोमानानुसार जशी माणसाच्या शरीराची जिद होती तशीच घरांची पण होती. जसं की आमच्या घराची झाली तर आमच्या घरांनी आहे ना आमच्या वडिलांचं तरुणपण आणि आमचं अख्खं बालपण बघितलंय. पण त्याचं आहे ना आता खरंच वय झाली, कारण की त्याच्या कौलांपासून आहे ना त्याचा अख्खं वास जिजून गेल्यात. मागच्या पावसाळ्यात आपण त्याचं वास बदललं होतं, तेवढं वास तर ओके, पण जेवढं वास जुनं आहे तेवढं वास अख्खं जिजलेत. आणि जर टाइमातच आपण त्याला बदललं नाही तर घर पण पडू शकते. म्हणून कौलं बदलाय करता डाकू बनून मी घरावर चढलो आणि वास बदलाय करता पप्पा फळी घेऊन आले. मग आम्ही दोन्ही बापल्याकांनीच मिळून घराच्या रिपेअरिंगचं काम सुरू केलं. घर आणि आई वडील यांचं प्रेम सारखंच असतंय. स्वतः निवून वारा झेलायचा आणि आपल्या निवाराला जे त्याला संरक्षण द्यायचं. पण घर जिजलं आणि असं खराब झालं की लोक घर सोडून देतात. पण एक वेळेस ती गोष्ट ठीक आहे, कारण की ती एक प्रकारची वस्तू आहे. पण आयुष्यभर स्वतः कष्ट करून आपल्या इच्छा पूर्ण करणाऱ्या बापाला आणि आपल्याकडून कसलाही फायदा न बघता निस्वार्थ प्रेम करणाऱ्या आपल्या आईला त्यांच्या म्हातारपणी काही पोरं त्यांची सेवा करायचं लांबच त्यांना घराबाहेर काढतात. माणसाकडे पैसा आला तर तो नवीन घर घेऊ शकतोय, पायन ती गोष्ट घेऊ शकतोय. पण गेलेले त्यांच्या आई बापांना करोडोनी पैसा दिला तरी नाही आणू शकत. विठ्ठलाच्या कृपेने अजून पण तुमच्या आई वडिलांचा हात तुमच्या डोक्यावरती असेल ना, तर देवाचा आभार माना आणि त्यांच्या संग चांगलं वागा. कारण की ज्यांचे पण आई किंवा वडील त्यांना सोडून गेलेत ना, ते त्यांच्या एक एक सेकंदाच्या प्रेमासाठी तरसत. मग जाता जाता ना न विसरता आपल्या आई वडिलांसाठी ना एक चांगली कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो लाईक करा की राव. रामकृष्ण हरी.